तर अशा रीतीने मात्र या आत्ताच्या होणाऱ्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे प्रकाश मोरे प्रणित डोगरा स्पोर्ट्स बावडा त्यांची सलामीची जोडी मैदानामध्ये. तो बहरहाल खेल शुरू होता हुआ अंपायर का इशारा हमारी ओर और तुकाराम कोच तैयार है गेंदबाजी का प्रारंभ करने के लिए. पहली ओवर के पहली गेंद फूटा स्लोअर फूटा से इस बार लास्ट गेंद पर थे दर्पण आचरेकर को गेंद लगती हुई तब तक 1 रन के लिए दौड़ पड़े बल्लेबाज. 1 रन के साथ रनों का आगाज शुरू होता हुआ. देखिए 45 मिनट में 8 ओवर होना मुकम्मल होना जरूरी है नहीं तो यहां पर जो कानूनी कार्रवाई यानी कि दंडात्मक कार्रवाई यहां पर की जाएगी 45 मिनट में 8 ओवर मुकम्मल होने चाहिए क्योंकि फ्लड लाइट का मैच है. वैसे भी तुकाराम कोची तैयार दर्पण आचरेकर के लिए लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इसी बीच इस गेंद को खेल दिया मिड ऑफ के स्थान पर राइट आर्म राउंड. ये गेंदबाज है. दोनों ही टीमें अपने आप में बलवान मानी जाती है डोगरा स्पोर्ट्स और पृथ्वी 11. अगली गेंद उठाकर मारा इस बार मिड ऑफ के पास से गेंद जाती हुई डीप लॉन्ग ऑफ के स्थान पर गेंद फील्डर जो मौजूद है जब तक गेंद को हाथों में लेते संतोष नलवड़े. इस बार फुल टॉस लेकिन बल्ले का मोटा किनारा लेकर गेंद शॉर्ट थर्डमैन के स्थान पर जाते हुए 1 रन के लिए दौड़ पड़े बल्लेबाज. हालांकि जोरदार हिट लगाने का प्रयास है. टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया. जय शिवराय मित्र मंडल की जानिब से यह रखी गई अन्ना मोगने इनकी याद में ये टूर्नामेंट अंतिम चरण पर पहुंचती हुई. अच्छी गेंद फिर से एक बार देखना है गेंद किस तरीके से गई है. ठीक विकेट कीपर के पीछे शायद बल्ले का मोटा किनारा लगती हुई. ये गोपाल भट्टा जो कि एक अच्छी खिलाड़ी है कप्तानी कर रहे इस मैच में. और देखें यहां पर कितना सुहाना मौसम है क्रिकेट के लिए. हमारे बाईं ओर स्क्रीन चलती हुई जिस पर इस खेल का सीधा प्रसारण होने जा रहा है यूट्यूब पर लाइव प्रसारण. आज सुबह से इसी बीच ये गेंद क्लीन बॉल रहती हुई ये गेंद ओवर पिच गेंद थी पूरी तरह से बीट होगा दर्पण आचरेकर. सीधी रहती हुई गेंद और सही तरह से गेंद के लाइन में थे जरूर. एक कॉन्सेंट्रेशन उनका जो था वो आड़े आता हुआ
और एक अच्छी गेंद और उस गेंद के बदौलत एक विकेट हासिल करते हुए तुकाराम कोची। तो कुल मिलाकर यहां पर 1 ओवर का खेल समाप्त, रन संख्या है 1 विकेट के नुकसान पर 5 रन। 8 ओवर का मैच है और काफी हद तक यहां पर बड़ी तादाद में दर्शक का तांता लगता हुआ जहां भी जगह मिले इस जगह पर बैठकर ठहर कर जिस तरह से जैसे भी हो खेल का आनंद लेते हुए, और इस प्यारे दर्शक और जिनके बिना इस खेल का पूरा होना बिल्कुल नामुमकिन है, वही प्यारे दर्शक और सभी दर्शकों का मैं यहां पर जय शिवराय मित्र मंडल और कमेंट्री बॉक्स की ओर से अपने साथी कमेंटेटर अंकुश निप्पानीकर, जिमी स्कोरर, इनके साथ मैं साजिद पठान आपका हार्दिक स्वागत करता हूं। तो गेंदबाजी में सामने वाले छोर से यानी कि पांजर पॉइंट की तरफ से गेंदबाजी का भार संभालते हुए तानाजी अटकड़े, सामने है गोपाल भट्टा। इस ओवर की पहली गेंद अच्छी गेंद, इस बार मेडिसन पर रहते थोड़ा सा ये फ्लिक करने का प्रयास किया था, सिली मिडाउन के स्थान पर खुद जाना पड़ा गेंदबाज को, रन की कोई गुंजाइश को बनने नहीं दिया। तो विकेट कीपर के साथ एक शॉट, थर्ड मैन है, एक गली है, एक डीप बैकवर्ड पॉइंट बिल्कुल दायरे के बाहर, एक शॉर्ट एक्स्ट्रा कवर, एक मिड ऑफ, ये ऑफ साइड के बिल ऑन साइड में शॉर्ट लेग, शॉर्ट मिड विकेट, मिड ऑन और एक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बिल्कुल सीमा रेखा के पास एक खिलाड़ी को तैनात किया है, ऑन साइड में एक, ऑफ साइड में एक फील्डर, चौका और छक्का रोकने के लिए। उठाकर मारने की चेष्टा की, इस बार गेंद बल्ले का मोटा किनारा देखना है, पॉइंट की दिशा में गेंद जब तक फील होती, 1 रन तो जरूर यहां पर मिलते हुए पुरजोर कोशिश रही है गोपाल भट्टा की, लेकिन सही तरीके से यहां पर उन्हें शायद गोपाल भट्टे की स्ट्रैटेजी जानते हैं गेंदबाज, किस तरीके से उन्हें गेंद की जाए उसी तरह की गेंदबाजी चलती हुई। तो बाएं हाथ के बल्लेबाज आए हैं जॉन फर्नांडिस, जिन्होंने कि पिछले मैच में मैन ऑफ द मैच का खिताब हासिल किया था, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की थी, वही जॉन फर्नांडिस। देखना है जॉन फर्नांडिस आज की यह दुधिया प्रकाश में चल रहे इस मैच का किस तरीके से फायदा उठाते हैं। विकेटों से छिटक कर विकेट कीपर जॉन के लिए तैयार है, सभी फील्डर से गेंदबाज राइट आर्म ओवर द विकेट। ये गेंद अच्छी गेंद थी, इस बार विकेट कीपर यहां पर चूके, लेकिन बहुत ही नायाब फील्डिंग का नमूना पेश करते हुए, हालांकि 1 रन तो जरूर पूरा करते हुए बाय के रूप में रन चुराते हुए। हालांकि अगर देखा जाए तो ये जो शॉर्ट लेग के फील्डर है, यानी कि बाएं हाथ के फील्डर के लिए, बाएं हाथ के बल्लेबाज के लिए जो थर्ड मैन के फील्डर थे, संदीप गाड़ेकर बहुत ही यकीनन अपने टीम के लिए 3 रन बचाए, नहीं तो उनके पलक छपकते उनके पास से गेंद जाती थी। अगली गेंद बहुत ही करारा शॉट खेला, इस बार 2 फील्डरों के बीच से निकालने चाहते हैं, लेकिन दायरे के बाहर गली के खिलाड़ी जब तक गेंद को फील करते दूसरे की तलाश है 2 रन पूरे करते हुए। हालांकि जोरदार हिट लगाने का प्रयास, क्योंकि ये जो 30 गज दायरे का आखिरी ओवर चलता हुआ, दायरे के अंदर रहने वाले फील्डर के सर के ऊपर से निकालने की कोशिश बार बार कर रहे गोपाल भट्टा। वैसे यहां पर शिवसेना के नेता, जिला प्रमुख इसलिए हल्का सा टैप किया हुआ गेंद, 1 रन के लिए दौड़ पड़े। शिवसेना के नेता दुर्गेश लिंगरा साहब और राजारामपुरी पुलिस स्टेशन के पीआई पुलिस निरीक्षक अमरूद देशमुख साहब, इनका भी यहां पर आगमन हुआ है। मैं इन सभी मेहमानों का जय शिवराय मित्र मंडल सभी दर्शकों की तरफ से उनका हार्दिक स्वागत करता हूं। तो इसी प्रकार से 2 ओवर मुकम्मल होने के बाद रन संख्या है 10 रन, ये स्थिति बन चुकी है। 30 गज दायरे के 2 ओवर समाप्त हो चुके हैं, रन तो 10 आए हैं, 1 विकेट गिर चुका है।
देखना है 30 गज दायरे के बाहर का पहला ओवर जो डालने, फिर से एक बार तुकाराम कोची के हाथों में गेंद सौंपी है। वो अपना स्पेल किस तरीके से पूरा करते हैं। सामने है गोपाल भट्टा, यूट्यूब पर सीधा लाइव प्रसारण होता हुआ आज सुबह से हमारी बाईं ओर स्क्रीन लगी है, उस पर इस खेल का हर क्षण दिखता हुआ। तो करकोची ये फुलटॉस बनाकर लोअर फुलटॉस गेंद थी, गेंद को ढकेला मिड ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच से एक रन के लिए दौड़ पड़े बल्लेबाज। दूसरे इनकी तलाश में 2 रन पूरे करते हुए, हालांकि देखना है 2 ही रन मिलेंगे क्योंकि मुस्तैदी फील्डिंग करते हुए संतोष नलवड़े 2 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी 12 रन। और इसके बाद जो मैच होगा वो काका पाटिल स्पोर्ट्स और गोलीबार स्पोर्ट्स बावड़ा के बीच। इसी बीच ये गेंद उठाकर मारने की कोशिश, लेकिन कारपेट शॉट खेला है, जरूर मिड विकेट की दिशा में जाते हुए 1 रन के लिए दौड़ पड़े बल्लेबाज। केवल 1 रन मिलेगा। दोनों ही टीमें अपने आप में बहुत ही कामयाब नामचीन है, क्योंकि ये जो प्रकाश मोरे इनको डेडिकेट करते हुए ये टीम है डोगरा स्पोर्ट्स। फिर से एक बार खेला है, इस बार बैकवर्ड पॉइंट की दिशा में गेंद जाती हुई 1 रन के लिए दौड़ पड़े बल्लेबाज। जॉन फर्नांडिस का ही शॉट था, 1 रन। वैसे यहां पर जो सीधा लाइव प्रसारण हो रहा है यूट्यूब के द्वारा, तो संतोष माने और उनकी टीम पूरी, संतोष नानेकर और उनकी टीम ने जो ये प्रयास किया है, पूरी देश में इसका लाइव प्रसारण होने जा रहा है। और वैसे अगर देखा जाए तो पूरी दुनिया में इसका लाइव प्रसारण है। इसलिए तुकाराम की यह गेंद उठाकर मारने की कोशिश, अपने फलोत्रों में गेंद को पैरों से रोकने का प्रयास करते हुए फलस्वरूप 1 रन मात्र मिलता हुआ। हालांकि अच्छा प्रयास था तुकाराम कोची। बिल्कुल बड़ी तादाद में मौजूद दर्शक हैं। हालांकि आज ये फ्लड लाइट का पहला दिन, इस टूर्नामेंट के 2 दिन जो फ्लड लाइट में खेले जा रहे हैं उसको मद्देनजर रखते आज का ये पहला दिन है। इस बार फुटॉस बनाकर फिर से एक बार खेल दिया, एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ के बीच से गेंद को निकाला है, जरूर दूसरे रन की तलाश और एक अच्छी रनिंग बिटवीन, अच्छा साथ दिया जॉन फर्नांडिस का गोपाल भट्टा ने। 2 रन जैसे भी हो रन बटोरने की कोशिश है और इस बार 2 रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी, 1 विकेट के नुकसान पर 17 रन। ओवर नंबर 3 चलता हुआ आखिरी गेंद के साथ तैयार है तुकाराम। रिवर्स शॉट खेला है और दूसरे रन की तलाश जारी और देखना है यहां पर नहीं, बैट ग्राउंड करते क्रीज में पहुंच चुके तो इसी प्रकार से लेग बाय के स्वरूप में मिलते हुए 2 रन। तो कुल मिलाकर 3 ओवर का खेल समाप्त, रन संख्या है 1 विकेट के नुकसान पर 19 रन। जैसे ही यहां पर टॉस जीता डोगरा स्पोर्ट्स, बल्लेबाजी करने का निर्णय लिया, 19 रन बन चुके 1 विकेट के नुकसान पर। जो उन्होंने बल्लेबाजी करने का निर्णय जो लिया, तो मुझे लगता है पर अचूक और सटीक लाइन और लेन के साथ गेंदबाजी यहां पर होती हुई और उसी की बदौलत कोई आक्रामक या विस्फोटक बल्लेबाजी अब तक 3 ओवर समाप्त होने के बाद तक नहीं दिखाई दी ये डोगरा स्पोर्ट्स के जरिए से। तो जैसे ही यहां पर देखा जाए तो तुकाराम कोची का ओवर खत्म हुआ। देखना है सामने वाले छोर से किस गेंदबाज को मोर्चे पे लाया जा रहा है।
तो पांजर गोविंद की तरफ से अतुल डोंबाले को गेंद सौंपी है और उनके सामने है जो गोपाल भट्टा। इससे पहले जो मैच हुआ था उनका, उसमें गेंदबाजी करते वक्त 2 ओवर में 10 रन देकर 2 विकेटें हासिल की थी अतुल डोंबाले। वही गेंदबाज सामने वाले छोर से गेंदबाजी के लिए तैयार होते। उनके सामने गोपाल भट्टा नॉन स्ट्राइक पर। जॉन फर्नांडिस जैसे ही अपने एंगल से गेंदबाजी की शुरुआत करेंगे तो आगे का विवरण देने के लिए मराठी में अंकुश निपानीकर। धन्यवाद साजिद। कैलासवासी अण्णा मोगने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा। एक रिव्हर्स फटका, चेंडू सरळ जातो सीमारेषेच्या बाहेर आणि संघाची धावसंख्या पोहोचते 23। उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा संयोजन समितीच्या वतीनं आणि समालोचन कक्षाच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत। षटक सुरू आहे ते 4, धावसंख्या आहे ती 23, एक बाद। पुन्हा एकदा स्टील जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय, दरम्यान 1 धाव पूर्ण, संघाची धावसंख्या पोहोचते 24। षटक सुरू आहे ते 4। शास्त्रीनगर मधील हे सुंदर असं मैदान, या मैदानावरचं आजचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी क्रिकेट होते, पण पहिल्यांदाच लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा जगभरामध्ये दिसते। खरोखरच संयोजन समितीचं पुन्हा एकदा आपण कौतुक करूया। दरम्यान पुढचा चेंडू, धावसंख्या ती 24, एक बाद। डोगरा स्पोर्ट्स एक डावकर फलंदाज कव्हरच्या दिशेने चेंडू झुलवतोय, दरम्यान पहिली धाव पूर्ण होत्या, दुसऱ्या धावेसाठी अतिशय आरामात 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत। शामिलच्या बाजूने अतुल, डावकरा फलंदाज जॉन फर्नांडिस। संघाची धावसंख्या होती ती 26, एक बाद। षटक सुरू आहे ते 4। एक रिव्हर्स फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण फाईन लेगच्या दिशेने, केवळ 1 धाव। धावसंख्या आहे ती 27। या ठिकाणी पॅव्हलियनमध्ये अण्णा मोगनेंचे जीवलग मित्र रमेश भोसले यांचं आगमन झालं आहे, तरी संयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत। धन्यवाद। 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 27, एक बाद। डोगरा स्पोर्ट्स नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी कैलासवासी अण्णा मोगने चषक 2017 ही स्पर्धा संपन्न होत आहे। यातील पहिलं क्रमांकाचं जे बक्षीस आहे रुपये 1 लाख। डीजे जरा आवाज बरी। पहिल्या क्रमांकाचं बक्षीस रुपये 1 लाख व चषक महेश उत्तम उत्तुरे यांच्याकडून देण्यात आलं आहे। द्वितीय क्रमांकाचं बक्षीस माजी उपमहापौर शमा सलीम मुल्ला यांच्या शुभ हस्ते देण्यात आलं आहे। त्याचबरोबर या सामन्यातील जे चषक आहेत ते अण्णा मोगनेंचे जीवलग मित्र यादवनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते रमेश भोसले यांनी दिलेले आहेत। त्याचबरोबर उपांत्य सामन्यातील दोन्ही पराभूत संघांना रुपये 10,000 चषक
यांच्याकडून देण्यात आले आहेत. सर्व या स्पर्धेला सहकार्य केलं त्या सर्व आमच्या पाहुण्यांचं जयेश्वर मित्रमंडळ अण्णा मोगणे स्पोर्ट्स यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं आभार. धन्यवाद. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या ती 27 एक बाद डोगरा स्पोर्ट्स. पॅव्हलियनच्या बाजूने पुन्हा एकदा बबलू शेख. अकुटुप्याचा चेंडू मिड ऑफ आणि कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातो सरळ सीमारेषेच्या बाहेर. एक सुंदर फटका आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 33. पंचांना एक विनंती आहे, मैदानामध्ये जे प्लेयर्स आहेत ते मोबाईलवर अलाउड नाही आहेत. काही प्लेयर मोबाईलवर बोलतायत. एक रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न परंतु असफल ठरतोय आणि झेलबादून परततोय. दुसरा धक्का मिळतोय डोगरा स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या आहे ती 33. षटक सुरू आहे ते 5वं. षटक सुरू आहे ते 5वं. धावसंख्या आहे ती 33 2 बाद डोगरा स्पोर्ट्स. दरम्यान नवीन फलंदाज गणेश कुबल. नवीन फलंदाज डीजेने एक विनंती आहे, चौकार विकेट्स पडल्यानंतर आणि षटकार मारल्यानंतरच वाजवा. धन्यवाद. षटक सुरू आहे ते 5वं. धावसंख्या आहे ती 33 2 बाद डोगरा स्पोर्ट्स. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 8 षटकांच्या या मर्यादित क्रिकेट स्पर्धेमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतोय. एक डावखुरा गोलंदाज बबलू शेख सामना करेल. गोपाल पट्टा सामना करेल. एक छान चेंडू डीप मिडविकेटच्या बाजूने आणि त्रिफळाचे फलंदाज बाद. तिसरा धक्का मिळतोय डोगरा स्पोर्ट्स संघास. आणि या ठिकाणी रिप्ले पाहायचा आहे स्क्रीनवर. वाव, खूप सुंदर. दरम्यान तिसरा धक्का मिळतोय डोगरा स्पोर्ट्स या संघास. संघाची धावसंख्या आहे 33. षटक सुरू आहे ते 5वं. दरम्यान नवीन फलंदाज दिनेश गावकर. या सामन्यासाठी पंच आहेत ते स्वप्नील बांद्रे. स्क्वेअर लेग पंच आहेत ते अंकुश बागडे. आणि हिंदीमधून सिनियर कॉमेंटेटर आमचे साजिदभाई पठाण. स्कोरिंगचं काम पाहत आहेत स्वप्नील कदम उर्फ जिमी. एक सुंदर फटका डीप मिडविकेटच्या बाजूने. चेंडू जातो सरळ सीमारेषेच्या बाहेर.
पंच वांद्र्यांचा हा 6 आणि या 6 धावांची संघाची धावसंख्या पोहोचते ते 39. अतिशय सुंदर टायमिंग, सुंदर फटका. दिनेश गावकर याच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या बाजूने टोलवण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज असं पलटतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्येत कोणता बदल नाही. धावसंख्या येते 39. षटक सुरू आहे ते 5वं. संतोष नाणेकर आणि त्यांची टीम या ठिकाणी यूट्यूबवरून हे प्रसारण करतायत. त्यांचं देखील संयोजन समितीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान 1 धाव. धावसंख्या होत्या ती 40. 5 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 40. सरासरी 8 धावसंख्या प्रति षटकांमागे. सर्व क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी tenniscricket.in यामध्ये अण्णा मोगणे टुर्नामेंट हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाईव्ह प्रेक्षेपण या ठिकाणी यूट्यूबवर मिळेल. याची सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची आहे. या क्रिकेटच्या इतिहासामध्ये, या टेनिस बॉलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडत आहे. तरी मी पुन्हा एकदा कैलासवासी अण्णा मोगणेंचे जे काही सहकारी आहेत, जे काही ऑर्गनायझर आहे, त्या सर्वांचं आपण कौतुक केलं पाहिजे, कारण क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडत आहे. आज दिवसभरामध्ये ज्या काही मॅचेस झालेल्या आहेत, जे काही सामने झालेले आहेत, त्या सर्व सामन्यांचं प्रेक्षेपण त्या ठिकाणी सेव्ह केले गेलेलं आहे आणि लाईव्ह टाईपमध्ये तुम्ही कधी बघू शकताय. हेच तर या संपूर्ण सामन्यांचं प्रेक्षेपण. दरम्यान 5 षटकाच्या अखेरीस धावसंख्या ती 40. 3 बाद. पुन्हा एकदा शाहमिलच्या बाजूने डावखुरा गोलंदाज अतुल. शाहमिलच्या बाजूने दिनेश गावकर अतिशय संयमी फलंदाजी करताना. दरम्यान 1 धाव मिळते. एका धावावर धावसंख्या येते 41. षटक सुरू आहे ते 6वं. या स्पर्धेतील विजेत्या संघास रोख रुपये 1 लाख आणि उपविजेत्या संघास रुपये 50,000 आणि ट्रॉफी आणि इतरही बरेच काही बक्षीस या ठिकाणी आहेत. एक छान चेंडू झपकन वर मारण्याचा प्रयत्न, परंतु दरम्यान फलंदाज बाद. जलबादून तंबूत परततोय गणेश कुबल. 4था धक्का मिळतोय. संघाची धावसंख्या ती 41. षटक सुरू आहे ते 6वं. हॅलो, डीजे जरा थांबवायचा आहे. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकासाठी रोख 1 लाख रुपये श्री महेश उत्तम उतुरे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून. विजेत्या संघास 6 फुटी ट्रॉफी तर उपविजेत्या संघास 5 फुटी. सौ शमा मुल्ला यांच्याकडून रोख 50,000 रुपये. दरम्यान पुढचा चेंडू. षटक सुरू आहे ते 6वं. धावसंख्या आहे ती 41. दरम्यान नवीन फलंदाज संदेश कुंडेकर. नवीन फलंदाज मान्य संजय कदम यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील संयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान पुढचा चेंडू. रिव्हर्सचा फटका. दरम्यान 1 धाव मिळते. दिनेश गावकर आणि रिव्हर्सचा एक प्रयत्न केला होता, परंतु 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या पोहोचते 42. षटक सुरू आहे ते 6वं.
8 षटकांच्या या स्पर्धेमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना डोगरा स्पोर्ट्स संघाची सध्याची स्थिती. पुन्हा एकदा जोरकस फटका डीप मिडविकेटच्या बाजूने, चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. पंच अंकुश बागडे यांचा चौकाराचा इशारा आणि या चौकाराच्या संघाची धावसंख्या होते ती 46. षटक सुरू आहे ते 6वं शाहू मिलच्या बाजूने. पुन्हा एकदा जोरकास रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज पायचीच अपील होते आणि या ठिकाणी पंचाने तो दिलेला आहे आणि या 5वा धक्का मिळतोय. संदेश पायचीतून परततोय, 5वा धक्का मिळतोय डोगरा स्पोर्ट्स संघास. संघाची धावसंख्या आहे ती 46. अजूनही या षटकातील एक चेंडू बाकी आहे. आणि या रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय प्लम पेलबडब्ल्यू आणि 5वा धक्का मिळतोय डोगरा स्पोर्ट्स संघास. दरम्यान नवीन फलंदाज दाजी नाईक नवीन फलंदाज. षटक सुरू आहे ते 6वं. या षटकातील अखेरचा चेंडू आहे. संघाची धावसंख्या ती 46. दाजी नाईक एक जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज असफल ठरतोय. चेंडू जातोय निर्धाव. 6 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 5 बाद 46. यानंतर समालोचनासाठी येतील श्री साजिदभाई पठाण. धन्यवाद अंकुश. जय शिवराय मित्र मंडळ आयोजित कैलासवासी अण्णा मुंगणे चषक 2017 या टेनिस बॉल जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम जय शिवराय मित्र मंडळाच्या वतीनं या अनोखा प्रदर्शन या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून 2 दिवस या स्पर्धेचे फ्लड लाईट मध्ये मॅचेस तसेच यूट्यूबवर डायरेक्ट प्रसारण या ठिकाणी केलं जातंय. या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख 1 लाख रुपये व चषक ते सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तम उत्तुरे यांच्या मार्फत. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख 50,000 व चषक कोल्हापूर महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर शमा सलीम मुल्ला यांच्या वतीनं. उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी 10,000 व चषक श्रीमाबाई वसंत कोरवी यांच्या स्मरणार्थ राजू वसंत कोरवी यांच्याकडून. तसेच स्पर्धेतील सर्व ट्रॉफ्या ज्या आहेत ते सामाजिक कार्यकर्ते रमेश भोसले यांच्या मार्फत. दरम्यान सामन्याकडे वळताना तानाजी अटकळे की ये गेंद हॉपॉली बनाने का जरूर प्रयास किया था लेकिन नाकाम, जो कि बल्लेबाज दिनेश गावकर. फोटोग्राफर राज अपन वर यायचा आहे. राज फोटोग्राफर तानाजी अटकळे फिर से एक बार अपने तैयार होते हुए पोजीशन से. इस ओवर की अगली गेंद फिर से एक बार उठाकर मारने की कोशिश, लगभग नीचे रहते हुए गेंद बार बार चकमा खाते हुए. पहली गेंद के बाद दूसरी गेंद भी उसी तरह से चकमा देते हुए. ये 1 लाख रुपए और 50,000 रुपए के साथ जो ट्रॉफियां यहां पर इस टूर्नामेंट के माध्यम से दी जा रही वो ट्रॉफियां हमारी दाहिनी ओर बड़ी नई नवेली दुल्हन के जैसे सजी हुई ये ट्रॉफियां. मुझे तो लगता है ये मेरे
करियर में पहली बार ये देख रहा हूं, इतनी बड़ी ट्रॉफी। ऐसे भी अगली गेंद इस बार फिर से एक बार चूक गए। देखना है इस रन की कोशिश में है, डायरेक्ट हो, लेकिन तब तक बैट ग्राउंड करते हुए अपने क्रीज में पहुंच चुके थे। एक्स्ट्रा के खाते से देखना है इस बार रन तो जरूर आया है। दाजी नाइक है बल्लेबाज, अब की बार स्वप्निल वांद्रे अंपायर की भूमिका में, और स्क्वायर लेग अंपायर जो है अंकुश बागड़ी। अंकुश निप्पानीकर एक है हमारे यहाँ कमेंट्री के लिए मराठी में, अभी अभी आपने उनकी आवाज सुनी। और जिमी कदम ये लैपटॉप पर स्कोरिंग का काम करते हुए। इसे भी गेंद उठाकर मारने की चेष्टा, लेकिन ठीक टप्पा खाने के बाद तेजी के साथ बल्ले से बिछड़ती हुई गेंद उनके पास से गुजरती हुई गेंद थी। बार बार यहां पर कोशिश की जा रही है कि ऊंचे स्ट्रोक खेलने की, लेकिन ऊंचे स्ट्रोक खेलने की देखना है यहां पर हर रणनीति जानते हैं बल्लेबाज की गेंदबाज, और उसी की तरह गेंदबाजी करते हैं। बल्लेबाज को बांध कर अब तक रखा है। अगली गेंद फिर से एक बार उसी तरह की गेंद, और इस बार विकेट कीपर भी चूक गए। उनके हाथों से फिसलती पहुंच से दूर होती हुई गेंद, एक रन तो जरूर बाय के रूप में दर्शाते हुए अंपायर स्वप्निल वांद्रे। और उनके इशारे को यहां पर हम जो सिग्नल देते हैं वो भी बहुत ही इंटरनेशनल की लेवल की तरह इस टूर्नामेंट का जो आयोजन, खास करके ग्राउंड का भी बहुत बड़ा योगदान रहा है, जो कि ग्राउंड को सजाने का काम किया है। इस टूर्नामेंट के माध्यम से जय शिवराय मित्र मंडल की तरफ से उनके सभी कार्यकर्ता, और इससे पहले ही टूर्नामेंट, हर एक टूर्नामेंट को अच्छा मैदान का योगदान दिया है काका पाटिल और उनके साथी ने। इससे बीच अगली गेंद इस बार उठाकर मारा, लॉफ्ट एट दिया, कोई मौका नहीं, और गेंद सीधा लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के ऊपर से, और एक 6 रन। अंपायर स्वप्निल वांद्रे का ये इशारा होता हुआ, हालांकि आखिरी गेंद थी, उठाकर मारा, लॉफ्ट किया, दर्शकों से कनेक्ट होता हुआ यह छक्का, और 6 रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी। 54 रन, 5 विकेट का नुकसान तो हो चुका है, लेकिन 54 रन बन चुके हैं। देखिए यहां पर जो छक्का लगा उसका रिप्ले देखिए, ये अंपायर को पार किया, गेंद डाली, उठाया इस बार दिनेश गांवकर ने, और छक्का इस बार देखिए सीधा लाइव प्रसारण, उसका रिप्ले नजर आता हुआ ये स्क्रीन के ऊपर। बहुत ही नायाब तरीका यहां पर, ये आधुनिकीकरण, इस तकनीक का जो आधुनिकीकरण चल रहा है। रन संख्या 54, 7.71 के हिसाब से ये रन बन चुके हैं। 5 चोटों के बल्लेबाज आउट हो चुके हैं, और दिनेश गांवकर 15 के योग पर खेल रहे हैं, और दाजी नाइक जिन्हें के अपना खाता खोलना है। और 7 ओवर का खेल समाप्त, आखिरी ओवर बाकी, जो स्लॉग ओवर, डेड ओवर कहा जा सकता है। देखना है ताबड़तोड़ बल्लेबाजी करने का जो ओवर है, किस तरीके से दाजी नाइक के पास स्ट्राइक है, और सामने गेंद सौंपी गई है, बबलू शेख है। काफी फैलाई हुई फील्ड है, विकेट कीपर के साथ ऑफ साइड में शॉर्ट थर्ड मैन है, एक वाइड इश गली है। एकमात्र फील्डर को डीप बैकवर्ड पॉइंट और स्वीपर कवर के एंटर कवर कहा जा सकता है, उसके जोन में भेज दिया ये खिलाड़ी को। और देखना है रन की कोशिश में निकल चुके हैं, गैदर न कर सके विकेट कीपर सही तरीके से, बाई के रूप में मिलता हुआ रन दर्शाते हुए अंपायर अंकुश बागड़ी। 1 रन तो जरूर यहां पर जैसे भी हो रन बटोरने की कोशिश है। इसी बीच ये थोड़ा सा रिवर्स शॉट खेलने का प्रयास, ये तो डे हॉटन वाला शॉट कभी कभार लाभदायक होता है और कभी कभार हानिकारक भी सिद्ध होता है। हर एक टूर्नामेंट में इसका अनुकरण किया जाता है। अगली गेंद, ये अजब गरीब शॉट खेलने की, अलग ढंग से खेलने की कोशिश, लेकिन व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, 2 रन अतिरिक्त खाते से जुड़ते हुए
जी तोड़ कोशिश है। 57 रन बन चुके हैं आखिरी ओवर जो चलता हुआ। इसके बाद इस मैच के बाद दूसरा मैच खेला जाएगा फ्लड लाइट में, जो कि काका पाटिल स्पोर्ट्स और गोलीबार स्पोर्ट्स बावड़ा के बीच, वो भी एक अच्छा नायाब टीमों के बीच मैच होने जा रहा है। फिर से एक बार ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर, यहां पर रन लेने की कोशिश, देखा जाए ये खतरा हो सकता है, ग्यादर ना कर सके इस बार। व्हाइट बॉल का इशारा तो जरूर हुआ है, हालांकि सही तरीके से थ्रो नहीं आता हुआ। अगर थ्रो आया तो यहां पर पॉपिंग एंड पर कैरी न कर सके, उसके बावजूद भी विकेट कीपर के पास थ्रो आया, उन्होंने भी यहां पर सही तरीके से कैरी नहीं किया। इसके बदौलत यहां पर 2 रन 59 रन बन चुके हैं। हमारे कमेंट्री बॉक्स के नीचे जो पवेलियन है उसमें बैठे सभी मेहमान, संजय कदम, साथ ही साथ दुर्गेश लिंगराज सर, अमृत देशमुख सर, इनका सभी और उनके साथ सभी आए मेहमानों का हम हार्दिक स्वागत करते हैं। इसी बीच अगली गेंद इस बार फिर से बार बार कोशिश की जा रही है। इस बार बल्ले के क्रीज के कोने से पहुंची फेंकी हुई थी, यह गेंद थी। हॉपोली तो नहीं, ऑन ड्राइव करने का प्रयास किया था, मिड विकेट के सर के ऊपर से मारने की तलाश में है दिनेश गांवकर। फिर से एक बार उसी तरह की गेंद, फिर से एक बार बीट हो गए। बल्ले के निचले हिस्से से निकलती हुई गेंद है। हालांकि एक अच्छे खिलाड़ी है दिनेश गांवकर, ऊंचे ऊंचे स्ट्रोक खेलना पसंद करते हैं, अच्छा मादा रखते हैं, अच्छे रन बटोरने की कोशिश। ये थोड़ा सा देखना है, पहले रिवर्स शॉट करने के पोजीशन में गए थे, गेंद तो खेली, 1 रन जरूर पूरा करते हुए नहीं, इस बार अंपायर ने दर्शाया रन की कोई गुंजाइश नहीं, रन को नकारा यहां पर अंपायर ने। तो इसी प्रकार से फिर से एक बार स्ट्राइक पर दिनेश गांवकर। बबलू शेख, अच्छी गेंदबाजी, और एक क्लीन बोल्ड, सीधा रहती हुई गेंद और खुदकुशी वाला शॉट खेला है जरूर दिनेश गांवकर ने। आखिरी गेंद पर विकेट हासिल किया, 6 विकेट के नुकसान पर 59 रन और 60 रनों का लक्ष्य यह रखा है। पृथ्वी स्पोर्ट्स के सामने अक्षय, कलवसी अण्णामोनी चषक 2017 या स्पर्धेचा आजचा हा 6वा दिवस। जय शिवराय मित्रमंडळ, अण्णामोनी स्पोर्ट्स सहारा अकॅडमी यांच्या वतीनं एक उत्कृष्ट असं संयोजन बऱ्याच वर्षानंतर या शास्त्रीनगरच्या मैदानावर संपन्न होत आहे। या स्पर्धेसाठी मंडळाचे अध्यक्ष दीपक जितकर, महेश कोरवी, विशाल कल्याणकर, अमित इस्फुर्ले, अक्षय चितकर, प्रसाद कदम, रवी सुतार व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी गेले 2 महिने रात्रंदिवस कष्ट घेऊन या ठिकाणी जे आपण स्पर्धा पार पाडत आहोत त्याचं नियोजन किती सुसज्जरित्या केलं आहे हे आपल्याला यावरून दिसून येईल। या स्पर्धेसाठी ज्या 2 ट्रॉफ्या दिलेल्या आहेत हे आमचे मित्र अण्णामोनींचे जिवलग मित्र महेश भोसले गुजरातहून खास करून या ट्रॉफ्या तयार करून आणलेल्या आहेत, याची प्रेक्षकांनी नोंद घ्यावी। प्रथम क्रमांकाची जी बक्षीस ट्रॉफी आहे ती 6 फुटाची आहे, तर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आहे ती 5 फुटी आहे। त्याबरोबर या ठिकाणी जे बहुमोल सहकार्य आमच्या या स्पर्धा पार पाडण्यासाठी लाभलेलं आहे, प्रत्येक सामन्यातील सामन्यावर टी शर्ट प्रकाश बाळासाहेब चिखलीकर यांच्याकडून देण्यात आलं आहे। त्याचबरोबर उपांत्य सामन्यातील 4 संघांना गणवेश करण सोनवणे व हरदा सोनवणे यांच्याकडून देण्यात आलं आहे। वैयक्तिक बक्षिसे मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, अंतिम सामन्यातील सामनावीर अशी बक्षिसांची खैरात असलेली ही स्पर्धा शास्त्रीनगरच्या या मैदानावर संपन्न होत आहे। या स्पर्धेसाठी ज्यांचं बहुमोल सहकार्य लाभलं त्यांचं आभार मानणं आम्ही आमचं परम कर्तव्य समजतो। यामध्ये
सामाजिक कार्यकर्ते अनुपूर्व बंटी पाटील, विनायक सूर्यवंशी, विलासभाऊ वास्कर दादा, हरिदास सोनवणे, मुरलीधर जाधव, अतुल पाटील, सुरेश धोनुचे सर, विप्रास टेक्नोमार्ट, प्रकाश शेब्बनवार, सुनील मोहिते, शशिकांत पाटील, प्रकाश नाईक नवरे यासारख्या मान्यवरांचं या स्पर्धेसाठी आम्हाला बहुमत सहकार्य लाभलं, त्यांचे हार्दिक धन्यवाद. त्याचबरोबर ही स्पर्धा पार पाडण्यासाठी ज्यांचं विशेष सहकार्य लाभलं ते सागरमा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, आमच्या भागातील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय काकासाहेब पाटील, विकास पाटील, अमीर मुल्लानी, अभिजित आंबरे, उमेश पवार, विशाल देवकुळे, डॉक्टर राजेंद्र बाड, फिरोज मुजावर, मंगेश मोगने, गुरु कुराडे, प्रकाश इस्पुर्ले, संदीप माने, आबा वाईंगडे, डॉक्टर पिशवीकर, विनायक फाळके, अभिजित शिंदे, संग्राम पाटील पाचगाव, त्याचबरोबर आनंद खासबागदार, राजू गुरमूर, डॉक्टर मंदार पाटील, चंद्रकांत जाधव, डॉक्टर नितीन देशपांडे, संजय माने, विनायक कारंडे, तानाजी कोळवी, प्रकाश पुजारी, राहुल जोशी, मोहन कांबळे, भैया शेटके, हॉटेल ड्रीमलँड, संतोष शेट्टी, सुनील जाधव, सुनील गुमाने, सम्राट कोराने, अमर बागी, शिवराज चिखलीकर, योगेश दळवी, रोहित पवार, अनिल मोहिते, मुश्ताक मलबारी, गोपाळ पाटील सर, रणजित चौगुले, सर्जराव साळोके, शंकर आगळे, दिगंबर देवडकर, शशिकांत मोगने, हेमंतबाबू पाटील, नागेश कड्यापगोळ आदी मान्यवरांचं ही स्पर्धा पार पाडण्यासाठी आम्हाला विशेष असं सहकार्य लाभलं. इथून पुढेही असं सहकार्य या ठिकाणी जय शिवराम मित्रमंडळ, अण्णा मोगने स्पोर्ट्स आपलं असं सहकार्य राहावं हीच एक विनंती. हॅलो, कलावसी अण्णा मोगने चषक 2017 ही स्पर्धा पार पाडण्यासाठी ज्यांनी गेली 2 महिने अहोरात्र कष्ट घेतले ते मंडळाचे अध्यक्ष दीपक जितकर, या स्पर्धा कमिटीचे अध्यक्ष विशाल कल्याणकर, महेश कोरवे, अमित इस्पुर्ले, अक्षय जितकर, प्रसाद कदम, सुनील मोहिते, काका पाटील या सर्व मान्यवरांचं एक नेटकं संयोजन केल्याबद्दल मंडळाचे सर्व कार्यकर्ते या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक असं आभार. एका देखणे आणि सुसज्ज अशा स्पर्धेचं आपण या ठिकाणी आयोजन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद अनिल सर. स्वप्नील वांद्रे या ठिकाणी मात्र सर्व खेळाडूंना सुसज्ज करायचं आहे, सामना सुरू करायचा आहे, सामना त्वरित सुरू करायचा आहे. हे पहा, यापुढील जो सामना आहे काका पाटील स्पोर्ट्स आणि गोळीबार स्पोर्ट बावडा दोन्ही संघातील सर्व खेळाडू कॉमेंट्री बॉक्स खाली यायचा आहे. दोन्ही संघातील सर्व खेळाडू कर्णधार आपला पूर्ण संघ घेऊन कॉमेंट्री बॉक्स खाली यायचा आहे ताबडतोब या ठिकाणी. डीजे थांबा. चौकार षटकार बळी गेल्यास आपला जल्लोष असावा, मध्येच आपला ट्रायल देऊ नका. तो 60 रनों का लक्ष्य लेकर मैदान पर उतरिए. पृथ्वी स्पोर्ट्स दिनेश गावकर तैयार गेंदबाजी के लिए. पहले ओवर के पहली गेंद और ये चुन्नी गोयल मोटा किनारा और सीधा हाथों में जाते हुए विकेट कीपर गोपाल भट्टा के. तो यहां पर जो आउट हो गए खिलाड़ी चुन्नी गोयल, तो ये रिप्ले यहां पर दिखता हुआ, ये देखिए रिप्ले आउट हो गए. वापस अपने खेमे में आते हुए पहली गेंद पर सफलता हासिल करते हुए दिनेश गावकर.
पहली गेंद पर सफलता हासिल करने के बाद दिनेश गावकर का हौसला बुलंद हुआ होगा, क्योंकि 60 रनों का लक्ष्य चुन्नी गोयल जैसे बल्लेबाज को आउट किया, जो कि पहली गेंद से अपना दबाव यहां पर डालना चाहते हैं दिनेश गावकर। तो नए बल्लेबाज का आगमन हुआ है, स्वप्निल आए हैं नए बल्लेबाज। शायद दिनेश गावकर को कुछ सुझाव देते हुए ये गोपाल भट्टा, प्रकाश मोरे प्रणीत डोगरा स्पोर्ट्स 59 रन बनाए अपने पहले पारी में, 60 रनों का लक्ष्य। स्वप्निल वांद्रे, अंकुश बागडी सामना हा सुरू करायला सांगायचा आहे। दिनेश गावकर तैयार होते हुए, इस ओवर की ये गेंद ऑफ स्टंप के बाहर होते हुए अंपायर का व्हाइट बॉल का इशारा निश्चित रूप से आता हुआ, क्योंकि टप्पा खाने के बाद और बाहर की ओर जाने वाली गेंद थी। हे पहा, यानंतरचा सामना जो आहे काका पाटील स्पोर्ट्स आणि गोळीबार स्पोर्ट्स बावडा दोन्ही संघाच्या कर्णधार आणि खेळाडू सहित या ठिकाणी यायचा आहे, अन्यथा 6 षटकांचा सामना करण्यात येईल। संघातील खेळाडूंच्या नावांची यादी स्वतः कर्णधार घेऊन यायचा आहे, दोन्ही संघातील कर्णधार। इसी बीच ये गेंद देखना है, गेंद तो गई है शॉर्टलेग के स्थान पर, गोपाल भट्टा के हाथों से फिसलती हुई गेंद थी। जरूर एक रन तो जरूर पूरा करता, शायद यहां पर बल्ले का मोटा किनारा और गोपाल भट्टा के बाएं तरफ से जाती हुई ये गेंद थी। एक रन जरूर पूरा करते हुए 2 रन ये शुरुआती दौर में चलता हुआ स्कोर है। दोनों ही तरफ बड़ी मात्रा में ये साइड स्क्रीन काले रंग की अलग रूप में दिखता है ये शास्त्रीनगर ग्राउंड। इस बीच अगली गेंद अच्छी गेंद, इस बार ऑफर मिड स्टंप पर गेंद को हल्का सा इस बार ड्राइव किया। इस बार मिड ऑफ के स्थान पर जब तक गेंद को फील करते फील्डर लगभग दौड़ लिए थे 1 रन के लिए। बहुत ही अच्छे आयोजन के साथ इस टूर्नामेंट का अंतिम चरण चलता हुआ स्वप्निल के लिए गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए दिनेश गावकर। और ये पुल किया है, देखना है, ये कोई मौका नहीं, और गेंद मिड विकेट और मिड ऑन के लॉन्ग ऑन के बीच से होती 6 रन। बहुत ही सुंदर शॉट इस बार स्वप्निल के बॉटम हैंड की नजाकत को अपनाया और धकेल दिया लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन। शॉर्ट पिच बाउंसर थी, उसका पूरी तरह से फायदा उठाया और लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच से 6 रन हासिल किए। 6 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी 9 रन। सभी दर्शक अपनी निगाहें मैदान के बीचों बीच लगाते हुए, यानी सभी दर्शकों को काम है और साथ ही साथ यहां पर पधारे हुए सभी मेहमानों का हार्दिक स्वागत करता हूं। इसी बीच इस बार हल्का सा इस बार गाइड किया, इस बार गेंद को थर्ड मैन की दिशा में गेंद को ढकेला। रन की तलाश में निकलना चाहते थे, लेकिन उतनी अच्छी मुस्तैदी फील्डिंग होती हुई रन की कोई गुंजाइश को बनने नहीं दिया। तो इसी प्रकार से आखिरी गेंद के साथ तैयार होते हुए दिनेश गावकर, स्वप्निल वांद्रे, अंकुश बागड़ी लगातार 22 तारीख से आज के 6 दिन तक इसी बीच फिर से एक बार कट करने का प्रयास किया था लेकिन नाकाम। तो इसी प्रकार से पहला ओवर समाप्त। रन संख्या है 10 रन 1 विकेट के नुकसान के बाद। यह है पृथ्वी स्पोर्ट्स की जो कि 60 रनों का लक्ष्य है।
वैसे ही यहाँ पर ऊपर से कमेंट्री इस खेल का आंखों देखा हाल आपके कानों तक पहुंचा रहे हैं, और इसी तरह से जो हमारी आवाज आपकी कानों तक पहुंचा रहे उसके लिए जो यहाँ के टेक्नीशियन है, डीजे साउंड ऑपरेटर है, साथ ही साथ यूट्यूब के जो कि लाइव प्रसारण यहाँ पर होने जा रहा है, इन सभी लोगों का मैं यहाँ पर जय शिवराय मित्र मंडल की तरफ से उनका हार्दिक आभार प्रकट करता हूं। तो गेंदबाजी के लिए सामने वाली छोर से यानी कि पांजर पॉइंट कहा जा सकता है। हे पहा, गेटवरच्या गाड्या ज्या काय असतील ते ताबडतोब काढायचं आहे। जनरेटर या ठिकाणी येतोय, गाड्या त्या ठिकाणून बाजूला काढून वाट करून द्यायची आहे। जनरेटर येतोय। इसी बीच इस गेंदबाज की इस गेंद को हल्का सा इस बार खेल दिया है पॉइंट की दिशा में, कवर की दिशा में। जब तक गेंद को फील करते फील्डर 1 रन के लिए दौड़ पड़े थे। पहले निश्चय कर लिया था इस बार स्वप्निल ने कि रन लिया जाए, रन ले लिया। 1 रन के साथ स्कोर में बढ़ते 11 रन, जो कि गौरव कांबळे है गेंदबाज। एक लंबा बॉलिंग रनअप है, ठीक हमारे सामने से दौड़ लगाते हुए। ये गेंद बहुत ही अच्छी गेंद, बीट हो गए, बिल्कुल समझ न सके इस बार गेंद को। थोड़ा सा यहां पर पुश करने का प्रयास किया था, लेकिन ठीक उनके सामने गुडलैंड स्पॉट की गेंद जो थी पड़ते हुई उछली और बाकी का काम पूरा करते हुए विकेट कीपर जो कि गोपाल भट्टा, अच्छी गेंद थी इस बार, कम बैक करने का प्रयास जरूर करते हुए। अच्छी गेंदबाज भी है गौरव कांबळे। ये वो शॉट, ये बहुत ही बढ़िया शॉट, गजब का शॉट खेला इस बार। 6 रन, सुंदर शॉट। क्या कहने इस शॉट के, इस बार बहुत ही नजाकत भरा शॉट खेला था मिड विकेट के, जो कि बैकवर्ड पॉइंट देखिए रिप्ले पर दिखता हुआ गेंद चा पहुंची और गेंद दर्शकों से कनेक्ट करते हुए 6 रन। फिर से एक बार गौरव स्वप्निल के लिए। इस बार देखना है गेंद बल्ले का टॉप एज, गोपाल भट्टा तैयार और ये बल्लेबाज आउट हो गए स्वप्निल। आखिरकार अपने शिकंजे में फंसले एक बड़ी मछली यहां पर फंसा ली है गौरव कांबळे ने। छक्का लगाने के बाद थोड़ा सा गेंदबाज विकेट कीपर के सर के ऊपर से गेंद को निकालने की कोशिश में थे, फिराक में थे, लेकिन शिकंजन में खुद फंस गए। इस बार स्वप्निल आउट हो गए। हे पहा, समोर जो ऍडव्हर्टाईज बोर्ड लागला त्यावर उड्या मारायचं नाही। कोणी स्पर्धा संयोजक कोण असतील, सदस्य असतील, त्यांनी सांगायचं त्या ठिकाणी जो ऍडव्हर्टाईजचा बोर्ड आहे हॉटेल ड्रीमलँड, एवढं सांगून सुद्धा आपण त्यावरून चढून जात आहेत। कृपा करून त्या ऍडव्हर्टाईजच्या समोर कोणी बसू नका। बसला तर व्यवस्थित या खेळाचा आनंद घ्या, पण त्या बोर्डावरून कोणी उडी मारून जाऊ नका। या सर्व ज्या ऍडव्हर्टाईज आहेत त्यांचं सुद्धा आम्हाला एक चांगलं सहकार्य लाभलंय। गौरव तैयार, अच्छी गेंद, ये गेंद हवा में जरूर है, गली और पॉइंट के बीच से गेंद को निकालने में कामयाब हो गए। 1 रन के लिए दौड़ पड़े बल्लेबाज। 1 रन तो जरूर बनता हुआ, क्योंकि जैसे ही गेंद को थोड़ा सा स्टीयर किया, गाइड किया, 1 रन के लिए निश्चय कर लिया था, दौड़ना है, दौड़ लिए। और अब की बार सामना करेंगे नए बल्लेबाज बबलू शेख। बबलू शेख जिन्होंने के पहले मैच में बहुत ही धुआंधार बल्लेबाजी की थी और अपनी टीम को जीत दिलाई थी, वही बबलू शेख अब की बार सामना करेंगे।
ओवर नंबर 2 चलता हुआ 18 2 विकेट के नुकसान के बाद यह स्थिति बन चुकी है। 60 रनों का पीछा करते हुए दौड़ना शुरू किया सामने वाले छोर से एंगल बदलकर। ये गेंद देखना है, इस बार गेंद ने बल्ले का टॉप एज लिया, देखना है आखिर क्या हो सकता है, लेकिन नहीं, 2 फील्डरों के ठीक सामने पड़ती हुई गेंद थी। हालांकि दोनों ही फील्डर ने सोचा था कि कौन सा फील्डर आगे जाए इस कैच को लेने के लिए, लेकिन आखिरकार क्षणों में जीवन दान सहित 1 रन जरूर पूरा करते हुए। हे पहा, वारंवार या ठिकाणी ऑन माईकवरून आपल्याला विनंती केली जात आहे, यापुढील सामना जो होतोय त्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी संघाच्या खेळाडूंची नावांची यादी सहित यायचं आहे या ठिकाणी, नाही तर स्पर्धा संयोजकांनी एक निर्णय घेतला की हा सामना मात्र 6 षटकांचा खेळला जाईल। तो इसी प्रकार से 2 ओवर मुकम्मल हो चुके हैं। रन संख्या है 2 विकेट के नुकसान पर 19 लॉस ऑफ 2 विकेट। देखना है जो पैवेलियन छोर से किस गेंदबाज को मोर्चे पे लाया जाता है, और इसका विवरण देने के लिए मराठी में अंकुश निपानीकर। धन्यवाद साजिद। पंचांना विनंती आहे की सामना सुरू करून घ्यायचा आहे, दोन्ही संघांनी सहकार्य करायचं आहे। वेळेच्या अभावी आपल्याला वारंवार आम्ही सांगणार नाही, पण आपणच सहकार्य करा। धन्यवाद। 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 19 बाद 60 धावांचं आव्हान घेत मैदानामध्ये पृथ्वी स्पोर्ट्स। प्रेक्षकांच्या माहितीसाठी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना डोगरा स्पोर्ट्स या संघाने 8 षटकाच्या अखेरीस धावसंख्या केली होती ते 59 आणि 60 धावांचं आव्हान घेत मैदानामध्ये असलेले 2 फलंदाज बबलू शेख आणि सनी गाडेकर। दरम्यान 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या ती 2 बाद 19 पॅव्हलिनच्या बाजूने आचरेकर, दर्पण आचरेकर पॅव्हलिनच्या बाजूने सामना करेल बबलू शेख, एक अष्टपैलू खेळाडू। आकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जात हलक्या हाताने करून काढतोय, शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय। दरम्यान 1 धाव, धावसंख्या होती ती 20। षटक सुरू आहे ते 3रं। जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा कैलासवासी अण्णा मोगणे चषक 2017 या स्पर्धेमध्ये संयोजन समितीच्या वतीनं आणि समालोचन कक्षाच्या वतीनं पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत। 35 चेंडू 40 धावांची आवश्यकता, सामना निश्चित रंगतदार होणार। दरम्यान पुढचा चेंडू हलक्या हाताने शॉर्ट कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय। दरम्यान 1 धाव, धावसंख्या येते 21। यानंतरचा जो सामना होणार आहे त्या दोन्ही संघांना विनंती करण्यात येते की त्यांची 12 जणांची यादी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये द्यायची आहे। ही शेवटची वॉर्निंग आहे। ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू, दरम्यान फलंदाज बबलू शेख त्रिफळाचे। 3रा धक्का मिळतोय पृथ्वी स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या येते 21। कैलासवासी अण्णा मोगणे चषक 2017 स्पर्धेतील आजचा हा 6वा दिवस। 6व्या दिवसातील दुसरा उपांत्यपूर्व सामना या ठिकाणी सुरू आहे। सर्व प्रेक्षक या सामन्याचा आनंद या ठिकाणी लुटतायत। या सामन्यासाठी पंच आहेत ते स्क्वेअर लेग पंच अंकुश बागडी, मेन पंच आहेत ते स्वप्नील वांद्रे, स्कोरिंगचं काम पाहत आहे ते स्वप्नील कदम, आणि माझ्याबरोबर समालोचन कक्षामध्ये आहे ते माझे सहकारी साजिद पठाण। दरम्यान पुढचा चेंडू, दरम्यान धावसंख्या येते 21। 3 बाद षटक सुरू आहे ते 3रा। नवीन फलंदाज अजित अतुल डोंबवले।
मिडऑफची जातो, मिडऑफच्या बाजूने चेंडू जातो. दरम्यान एक धाव मिळते, संघाची धावसंख्या पोहोचते ते 22. षटक सुरू आहे ते तिसरं. अतिशय अटीतटीचा सामना होणार आहे, शंका नाही. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत. दरम्यान पुढचा चेंडू धरपण नाचरेकर, एक जोरदार फटका टीप मिडविकेटच्या बाजूने, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. आणि या 6 धावा, आणि या 6 धावांनुसार संघाची धावसंख्या पोहोचते 28. षटक सुरू आहे ते तिसरं. एक सुंदर टायमिंग, सुंदर फटका, ऑफसाईडला जात. सनी गाडेकर ह्याच्या बॅटमधून निघालेला पहिला खणखणीचा षटकार, आणि या षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचते 28. अतिशय सुंदर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, ब्लॉकर पद्धतीचा चेंडू पुढे येऊन, दरम्यान चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्येत कोणता बदल नाही. धावसंख्या आहे ती 28. पृथ्वी स्पोर्ट्स 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 28. 3 बाद. पृथ्वी स्पोर्ट्स जिंकण्यासाठी 60 धावांचं आव्हान घेत मैदानामध्ये उतरलेला संघ. अतिशय सुंदर फलंदाजी करताना सलामी हे 2 फलंदाज अतुल डोंबले आणि सनी गाडेकर. शास्त्रीनगर कोल्हापूर येथील सुंदर असं या मैदानामध्ये एक छान वातावरणामध्ये ही स्पर्धा या ठिकाणी पार पडते. कैलासवासी अण्णा मोगणे चषक 2017 या स्पर्धेसाठी पारितोषिक प्रथम क्रमांक ₹1 लाख आणि 6 फूट उंचीची ट्रॉफी सामाजिक कार्यकर्ते आणि आमचे मित्र श्री महेश उत्तरे यांच्याकडून. तर द्वितीय पारितोषिक आहे ते 50,000 सौ शमा मुल्ला माजी उपमहापौर कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर यांच्याकडून. 5 फूट उंचीची ही ट्रॉफी, अशी भव्य अशी ही स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे. या स्पर्धेचा आजचा हा 6वा दिवस. 6व्या दिवसातील दुसरा उपांत्यपूर्व सामना. प्रेक्षकांच्या माहितीसाठी प्रथम फलंदाजी करताना डोगरा स्पोर्ट्सने नाणेफेक जिंकून 8 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 59 बनवली होती आणि 60 धावांचं आव्हान घेत मैदानामध्ये पृथ्वी स्पोर्ट्स सध्याची धावसंख्या आहे ती 3 षटकाच्या अखेरीस 3 बाद 28. अजूनही जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आहे 5 षटकांमध्ये. दरम्यान पुढचा गोलंदाज अक्षय घाटवळ शाहू मिलच्या बाजूने सामना करेल अतुल. लेगस्टंपच्या थोडासा बाहेर एक अवांतर धाव वाईडच्या स्वरूपात. पंच अंकुश बागडे. धावसंख्या आहे ती 29. जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा लेगस्टंपच्या बाहेर आणि एक अवांतर धाव मिळते वाईडच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या होती 30. जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. 30 चेंडू आणि 30 धावा. पृथ्वी स्पोर्ट्स कैलासवासी अण्णा मोगणे चषक 2017 स्पर्धेतील आजचा हा 6वा दिवस. 6व्या दिवसातील दुसरा उपांत्यपूर्व सामना. काहीशी चर्चा करताना आपल्या गोलंदाजी पृथ्वी स्पोर्ट्स या संघाला 60 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. सद्यस्थितीमध्ये 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 30. 3 बाद. एक चांगली धावसंख्या म्हणावं लागेल. प्रति षटकांमागे 10 धावांचं आव्हान त्यांनी आतापर्यंत पार केलेलं आहे. या ठिकाणी 30 चेंडू आणि 30 धावा. सामना रोमांचक स्थितीमध्ये जाणाऱ्या शंकाने दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत. दरम्यान पुढचा चेंडू सामना करेल अतुल. आखू टप्प्याचा चेंडू, एक चोरकत चेंडू, एक चांगलं धाव म्हणावं लागेल या ठिकाणी. दुसऱ्या धावेसाठी काही
खराब पॅकअप म्हणावं लागेल. 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. संघाची धावसंख्या पोहोचते 32. षटक सुरू आहे ते 4थं. धावसंख्या आहे ती 32. छान चेंडू. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय. पंचांचा इशारा. एक लेग पाहिजे. एक अवांतर धाव. धावसंख्येत बदल. धावसंख्या होती 33. षटक सुरू आहे ते 4थं. 3 बाद 33. पृथ्वी स्पोर्ट्स. एक ॲक्शन रिप्ले या ठिकाणी स्क्रीनवर. एक जोरकस. एक वेगवान गोलंदाज शाओमिलच्या बाजूने. गाठवळ. अक्षय गाठवळ. 27 चेंडू 26 धावांची आवश्यकता. एक वेगवान गोलंदाज अक्षय गाठवळ. सामना करेल अतुल. स्लो रन पद्धतीचा चेंडू. बुलढाण्याच्या दिशेने चेंडू जातो. दरम्यान 1 धाव. धावसंख्या होती ती 35. षटक सुरू आहे ते 4थं. अजूनही जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. दरम्यान पुढचा चेंडू. सामना करेल सनी. पुढे सरसावत. एक चांगला प्रयत्न होता. दरम्यान चेंडू जातो निर्धाव. धावसंख्येत कोणता बदल नाही. धावसंख्या ती 35. 3 बाद. पृथ्वी स्पोर्ट्स. या संपूर्ण सामन्याचं प्रक्षेपण यूट्यूबवरून या ठिकाणी केलं जातं. चार षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 35. 3 बाद. उर्वरित 4 षटकांमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 25 धावची आवश्यकता आहे. यानंतर समालोचन कक्षामध्ये थोडासा बदल होतोय. समालोचनासाठी येत आहेत आमचे सीनियर कॉमेंटेटर साजिद भाई पठान. धन्यवाद अंकुश. तो 35 रन बन चुके हैं. अभी भी 25 रनों की जरूरत को पूरा करना है बच्चे कुछ 4 ओवर में. और दर्शकों के लिए एक यहाँ पर अगला मैच भी बहुत ही खूबसूरत होगा क्योंकि दोनों ही टीमों में अच्छे खिलाड़ी जो है. क्योंकि अगला मैच जो होने जा रहा है हर कोई पूछता है तसेच या यूट्यूबचं लाईव्ह प्रसारण या टेनिस क्रिकेट इन डॉट यावर लाईव्ह जाऊन लेट अण्णा मोगणे चषक 2017 हे ओपन करावं म्हणजे आपल्याला या स्पर्धेचं डायरेक्ट प्रसारण पाहता येईल मोबाईलवर ज्याचं इंटरनेट आहे. जैसे भी दिनेश गावकर की पहली गेंद थोड़ा सा पुल करने का प्रयास जरूर किया था. रन की फिराक में थे जरूर लेकिन रन को बनने नहीं दिया. दिनेश तैयार. फिर से एक बार आड़े बल्ले से खेला तो थोड़ा सा यहाँ पर
पुल करने का प्रयास किया था, डायरेक्ट थ्रो विकेट कीपर के एंड पर करना चाहते थे। 1 रन जरूर पूरा करते हुए 36 रन, अभी भी 24 रनों की जरूरत है। इससे ये जो यहां पर स्ट्रैटेजी की है ये 2 बल्लेबाज, क्योंकि इसके पहले जो 3 चोटी के बल्लेबाज आउट हो चुके हैं पृथ्वी स्पोर्ट्स, और इसको मद्देनजर रखते थोड़ी सी सावधानता बरतते हुए ये दोनों बल्लेबाज जैसे भी हो रन बटोरने की कोशिश, इक्का दुक्का या बीच में एक आकर्षक शॉट लगाकर। अगली गेंद ऊंचा उठाए, इस बार ऊंचा उठाने की कोशिश में दिनेश गावकर फॉलो थ्रू बना लिया, ऊंची उठती हुई काफी देर तक हवा में गेंद थी और आउट हो गए बल्लेबाज। ऊंचा शॉट खेलने की फिराक में सनी गाड़ेकर आउट हो गए। ये चौथा विकेट का पतन होता हुआ इस बार पृथ्वी स्पोर्ट्स के लिए। हेलो हेलो हेलो, माइक चेक, हेलो। या स्पर्धेचं जे लाईव्ह प्रसारण केलं जातंय ते यूट्यूबच्या द्वारे ज्यांचा मोबाईलवर इंटरनेट असेल त्यांनी पहिल्यांदा यूट्यूबमध्ये जाऊन tenniscricket.in मध्ये लाईव्ह जाऊन कैलासवासी अण्णा मोगणे चषक 2017 हे ओपन करावं, म्हणजे आपल्याला या क्रिकेट स्पर्धेचं डायरेक्ट प्रसारण पाहता येईल। यूट्यूबमध्ये ज्यांचा मोबाईल असेल त्यांनी यूट्यूबमध्ये tenniscricket.in मध्ये लाईव्ह जाऊन इसी बीच गेंद को खेला है जरूर एक्स्ट्रा कवर की दिशा में, 2 रन पूरे। हेलो ये हेलो हेलो हेलो, इन 2 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी 38 रन। 4 विकेट के नुकसान के बाद अभी भी 22 रनों की जरूरत है बचे कुछ गेंदों में। दिनेश गावकर की यह गेंद उठाकर मारने की कोशिश, गेंद ने बल्ले का टॉपिक लिया और गेंद सीधा लॉन्ग लेग और थर्ड मैन के बीच जाते हुए बाउंड्री लाइन के बाद 4 रन। बहुत ही सुंदर शॉट, इस बार पॉली बनाने का प्रयास किया था, लॉन्ग ऑन के सर के ऊपर से मारने की कोशिश, गेंद ने बल्ले का टॉपेज लिया और थर्ड मैन और लॉन्ग लेग के बीच 4 रन। इन 4 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी 42-42। अभी भी 18 रनों की जरूरत है। इसके बाद जो मैच होगा वो काका पाटिल स्पोर्ट्स और गोलीबार स्पोर्ट्स बावड़ा के बीच। दोनों ही टीमें बहुत ही नामचीन और बलवान, क्योंकि हर एक की नजरें उस मैच पर टिकी हुई, क्योंकि काका पाटिल स्पोर्ट्स जो उसमें बहुत ही सभी की चहेती खिलाड़ी खेलते हुए उनके साथ है। कस्बा बावड़ा की गोलीबार स्पोर्ट्स एक नामचीन टीम है। अगली ये गेंद ने बल्ले का मुंह खोला, इस बार गेंद को ढकेला है डीप लॉन्ग ऑफ के स्थान पर, जब गेंद को फील करते जॉन फर्नांडिस। 1 रन। तो इसी बीच 5 ओवर का खेल समाप्त, रन संख्या है 43-43। 4 विकेट के नुकसान के बाद 3 ओवर का खेल अभी भी बाकी है और जीत के लिए 17 रनों की जरूरत। 18 गेंदों में 17 रन, 18 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे। पाहूया या ठिकाणी मात्र जो प्रयत्नांची पराकाष्ठा जी चालू आहे दोन्ही संघाकडून, तितकी त्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा कोणत्या संघासाठी कारणीभूत ठरते पाहायचं आहे। कोणता संघ बाजी मारून हा उपांत्यपूर्व पतीचा सामना म्हणजे उपांत्य फेरीमध्ये प्रवेश असणार आहे विजेत्या संघाचा। यानंतरचा सामना जो होणार काका पाटील स्पोर्ट्स आणि गोळीबारच्या संघादरम्यान
तिसरा उपांत्यपूर्व सामना असणार आहे. तो समोरच्या बाजूनं अक्षय घाटवळ परत जायतो आपला स्पेल पूर्ण करण्यासाठी. त्याच्या समोर आहे फलंदाज अतुल डोंबाळे. क्षेत्ररक्षण मध्ये वारंवार बदल केला जातोय. गोपाळ भट्टा अनुभवी खेळाडू आहे. त्याला माहित आहे कशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावावं, त्यानुसार या ठिकाणी गोलंदाजी कशी करावी हे अक्षरशः या ठिकाणी मात्र गोपाळ भट्टा आपल्या खेळाडूकडून. दरम्यान अक्षय घाटवळचा हा चेंडू मात्र चांगला कडकडीत असा डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर सुंदर चौकार मारतोय. सुरेख फटका, अतिशय सुरेख फटका, चांगली बॉटम हँडची नजाकत म्हणावं लागेल असा फटका मारतोय आणि 4 धावा वसूल करतोय. या 4 धावेने संघाची धाव संख्या होते झपाट्याने वाढते 47 आणि 17 चेंडू शिल्लक आणि 13 धावांची गरज. सकाळच्या सत्रामध्ये अतिशय कडक उन्हामध्ये सुद्धा काही प्रेक्षक या ठिकाणी मात्र उपस्थित. दरम्यान पुढचा चेंडू मात्र हा मात्र थोडासा पुल पद्धतीचा फटका पाहायचा आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू जातोय. 1 धाव आणि एका धाव्यावर समाधान म्हणावं लागले. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय या ठिकाणी. प्रत्येक या खेळाचा प्रत्येक क्षण जो आहे तो यूट्यूबच्या द्वारे लाईव्ह प्रसारण केलं जात आहे आणि आमच्या समोर आमच्या साईडला जो स्क्रीन आहे त्यावर सुद्धा याचं चित्रांकन व्यवस्थितरित्या पाहायला मिळतंय सर्व क्रीडारसिकांना. दरम्यान पुढचा चेंडू हा मात्र चेंडू पाहायचा आहे. थोडासा कट करण्याचा प्रयत्न, टप्पा घेतल्यानंतर उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू वाईट घोषित केला जातोय पंच अंकुश बागडी यांच्या मार्फत. 1 अतिरिक्त धाव. धाव संख्या 49. 11 धावांची अद्याप गरज. एकदा थोडासा पुढ्यात पडलेला हा टप्पा घेतला चेंडू डायरेक्ट हो या पॉपिंग एंडवर करण्याचा प्रयत्न. बॅट ग्राउंड करायची थोडीशी विसरलेला म्हणावली निनाद पवार, पण या ओव्हरथ्रोचा परिणाम म्हणून 2 धावा पूर्ण. उपस्थित सर्व क्रीडा रसिक या सामन्याचा आनंद घेताना तसेच या खेळाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल आकर्षक असा खेळ. दरम्यान पुढचा चेंडू मात्र हा मात्र एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न करतोय पण मधल्या यष्टीवरचा चेंडू पण नीट सकाळी चेंडूच्या दिशेत येत नाही. निनाद पवार निर्धाव स्वरूपाचा चेंडू. अगली गेंद इस बार फिर से एक बार ये बहुत ही यहाँ पर गोपाल भट्टा का बहुत ही बेहतरीन कैच, बहुत ही मोटा किनारा लेकर गेंद सीधा उनके बाईं ओर से जाने वाली गेंद को छलांग लगाकर फ्लेक्सिबल खुद को बना लिया और कैच को अपने हाथों में लिया. तो इसी प्रकार से निनाद पवार वापस अपने खेमे का रास्ता नापते हुए विकेट नंबर 5 यहां पर गिरते हुए. अच्छी गेंदबाजी. खेळामध्ये कोणत्याही प्रकारचं दिरंगाई करू नका. यानंतर आणखीन एक सामना व्हायचा आहे. यानंतर आणखीन एक सामना व्हायचा आहे. तो नए बल्लेबाज का आगमन हुआ है. संतोष नलवड़े स्ट्राइक के ऊपर आए हैं. इस ओवर की आखिरी गेंद है. यानंतरचा जो सामना आहे दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपल्या खेळाडूंची नावांची यादी या ठिकाणी पोहोच करायची आहे. अक्षय घाटवळ इस बीच क्रीज के कोने से पहुंची हुई है गेंद देखना है और इस बार सीधा
कवर और एक्स्ट्रा कवर के बीच खिलाड़ी के जॉन फर्नांडिस है ये कैच को लेते हुए। तो इसी प्रकार से लगातार 2 गेंदों पर 2 विकेटें हासिल करते हुए और एकाएक यहां पर कमबैक करने का प्रयास करते हुए ये डोगरा स्पोर्ट्स छठे विकेट का पतन 51 के जो स्कोर है उसके बीच छठे विकेट का पतन होता हुआ 4.50 के हिसाब से ये बाकी के जो 9 रन है वो बनाने की जरूरत है और गेंदें बची है 12 गेंदों में 9 रन की जरूरत। एक किस तरीके से बनाते हैं और किसकी जीत होती है इसका विवरण देने के लिए मराठी में अंकुश निपाणीकर। धन्यवाद साजिद जी। 12 चेंडूत 9 धावांची आवश्यकता। पृथ्वी स्पोर्ट्सला 9 धावा करायच्या आहेत तर डोगरा स्पोर्ट्सला जिंकण्यासाठी 4 बळी या ठिकाणी मिळवायचे आहेत। दोन्ही संघांसाठी सामना अजूनही 50-50% म्हणलं तरी ते चुकीचं ठरणार नाही। जो संघ यामध्ये चांगला खेळ करेल निश्चित तो विजयाकडे जाईल। आणि आम्ही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या स्पर्धेतील प्रत्येक सामना 8 षटकांचा असल्यामुळे निश्चित चांगला होणार। हाही सामना एका रोमांचक स्थितीमध्ये पोहोचलेला आहे। 12 चेंडू आणि 9 धावा, केवळ 4 फलंदाज तंबूमध्ये सुरक्षित आहेत। दरम्यान पॅव्हलिनच्या बाजूने गोलंदाज गौरव कांबळे। आखूड टप्प्याचा चेंडू, एक छान चेंडू बॅकफुटला जात पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज असफल ठरतोय। चेंडू जातो निर्धाव, धावसंख्येत कोणता बदल नाही। धावसंख्या इथे 51 6 बाद। पृथ्वी स्पोर्ट्स 11 चेंडू 9 धावा। एक रोमांचक स्थितीमध्ये पोहोचलेला सामना। पुन्हा एक वेगवान गोलंदाज गौरव, छान चेंडू ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जात पुन्हा एकदा असफल ठरतोय। फलंदाज अतुल वैयक्तिक 15 या धावसंख्येवर खेळतोय। 13 चेंडूंचा सामना करत 2 चौकाराच्या साहाय्याने आपल्या संघासाठी उत्कृष्ट फलंदाजी करताना दरम्यान जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे। 10 चेंडू आणि 9 धावा। पुन्हा एकदा रोमांचक स्थितीमध्ये पोहोचलेला सामना। आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जात शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाते। दरम्यान एका धावावर समाधान मानावं लागतंय। संघाची धावसंख्या होते ती 52। या ठिकाणी शास्त्रीकर मैदानामध्ये माजी स्थायी समिती सभापती आदरणीय सचिन चव्हाण साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालं आहे। त्याचबरोबर विनायक सूर्यवंशी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे। तरी जय शिवराय मित्रमंडळ संयोजन कमिटीच्या वतीने सहज स्वागत। या सामन्यातील सामनावीचा पुरस्कार माजी महापौर हरदास सोरोने साहेब, त्याचबरोबर दुर्गेश लिंगरे साहेब व हॉटेल रामकृष्णचे संचालक संतोष शेट्टे यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल। दरम्यान पुढचा चेंडू, धावसंख्या ती 52। 8 धावांची आवश्यकता आहे। 9 चेंडू आणि 8 धावा। पृथ्वी स्पोर्ट्सला जिंकण्यासाठी 8 धावा तर डोगरासाठी जिंकण्यासाठी 4 बळी या ठिकाणी मिळवावे लागतील। फलंदाज राजेश जाधव, डावकरा फलंदाज आणि गोलंदाज आहे तो गौरव कांबळे पॅव्हलिनच्या बाजूने। पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि हा झेल सुटतोय या ठिकाणी। दरम्यान 2 धावा मिळत आहेत। संघाची धावसंख्या होती ती 54। यानंतर होणारा जो सामना आहे दोन्ही संघांना अखेरची विनंती आहे, हे षटक संपायच्या समालोचन कक्षामध्ये त्यांनी टीम द्यायची आहे, नाहीतर 6 षटकांचा सामना राहील। धन्यवाद। दरम्यान पुढचा चेंडू, संघाची धावसंख्या ती 54। अजूनही जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे। धावकरा फलंदाज राजेश, गौरव टू राजेश। एक रिव्हर्सचा फटका, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट। दरम्यान लेग बायचा इशारा, एक अवांतर धाव। धावसंख्या ती 55। 5 धावांची आवश्यकता आहे अजूनही जिंकण्यासाठी। 7 चेंडू आणि 5 धावा।
7 चेंडूत 5 धावा. गोलंदाज गौरव कांबळी पॅव्हलियनच्या बाजूने सामना करेल अतुल. वैयक्तिक 16 या धावसंख्येवर खेळतोय. अतिशय सुंदर अतिशय सुंदर अशी फलंदाजी म्हणावं लागेल अतुल यांच्याकडून. धावसंख्या ती 55. 5 धावांची आवश्यकता. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू बॉल बॅक. एक चांगला फटका पहिल्या धाव्यासाठी. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान 1 धाव. धावसंख्या होत्या ती 7 षटकाच्या अखेरीस 6 बाद 56. 6 चेंडूत माननीय सचिन चव्हाण सागर माळ असोसिएशनचे उपाध्यक्ष यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील संयोजन समितीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि माजी नगरसेवक आपल्या सर्वांना परिचित असणारे कोल्हापूर महानगरपालिका सचिन चव्हाण. दरम्यान 7 षटकाच्या अखेरीस धावसंख्या ती 56. 6 बाद पृथ्वी स्पोर्ट्स. 6 चेंडूत 4 धावांची आवश्यकता आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेल्या सामन्यांचं प्रेक्षेपण हे यूट्यूबवर कसं जायचं. यूट्यूबवर गेल्यानंतर tenniscricket.in त्यानंतर लाईव्ह त्यानंतर कैलासवासी अण्णा मोगणे चषक 2017 जर एंटर केला तर तुम्हाला या सामन्यांचं प्रेक्षेपण डायरेक्ट दिसेल. किंवा यूट्यूबवरती लेट अण्णा मोगणे चषक इतकं जरी केला तरी चालेल. धन्यवाद. सहा चेंडू आणि 4 धावा. जिंकण्यासाठी 4 धावा पृथ्वी स्पोर्ट्स. चांगला चेंडू झपकन हात येणारा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. सामाजिक कार्यकर्ते माननीय योगेंद्र सिंह मोहिते यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील संयोजन समितीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. 5 चेंडूत 4 धावांची आवश्यकता आहे. फलंदाज अतुल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना वारंवार विनंती करून आपली यादी देत नाही. जर आपण 2 मिनिटाच्या 5 मिनिटाच्या अवधीनंतर जर यादी दिली तर निश्चितच हा सामना 5 षटकांचा खेळला जाईल याची नोंद घ्यायची आहे. छान चेंडू ऑप्टमला जाऊन फाईन लेगच्या दिशेतून खेळण्याचा प्रयत्न दरम्यान असफल ठरतोय. चेंडू जातो निर्धार. 4 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा रोमांचक स्थितीमध्ये पोहोचलेला सामना. 4 चेंडू 4 धावा. एक चांगला चेंडू बघायचा या ठिकाणी उंच जातोय आणि फलंदाज बाद. धाव संख्या आहे ती 56. 7वा धक्का मिळतो या ठिकाणी पृथ्वी स्पोर्ट्सच्या संघास. अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू मध्ये 3 चेंडू आणि 4 धावा. अतिशय रोमांचक स्थितीमध्ये पोहोचलेला हा सामना प्रेक्षकांच्या आणि या ठिकाणी रिप्ले पाहायचा आहे. समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूस अतिशय सुंदर असं प्रेक्षक आपण उंच चढवलेला मिडऑफच्या बाजूने उंच जातोय पाहायचा. या ठिकाणी कॅमेरामॅनने अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी टिपलेला आहे आणि झेलबाद होऊन तंबूत परततोय. 7वा धक्का मिळतोय पृथ्वी स्पोर्ट्सच्या संघास. एक रोमांचक स्थितीमध्ये पोहोचलेला कैलासवासी अण्णा मोगणे चषक 2017 स्पर्धेतील आजचा हा 6वा दिवस आणि 6व्या दिवसातील दुसरा उपांत्यपूर्व सामना. अजूनही सामना हृदयाचे ठोके वाढवणारा सामना म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही.
3 चेंडू आणि 4 धावा. दरम्यान नवीन फलंदाज मधुसूदन लोंढे आणि स्ट्राईक वर आहे तो राजेश जाधव. डावखुरा फलंदाज पाहायचा आहे. 3 चेंडू आणि 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. छान चेंडू बनावा लागेल. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर. एक अवांतर धाव आणि संघाची धावसंख्या पोहोचते. धावसंख्या 57. दोन्ही संघातील खेळाडूंना एक सूचना आहे, पंचांना देखील माहिती आहे, जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळण्यात येईल. हे प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि संघासाठी पण. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळण्यात येईल. 3 चेंडू 3 धावा या ठिकाणी. धावसंख्या 57. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. डीप बॅकफुटच्या बाजूने चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि हा चौकार. कोणत्याही प्रेक्षकाने मैदानाच्या आत योजनेत ताबडतोब सामना सुरू होणार आहे. हॅलो, पंचांनी मैदानामध्ये थांबायचं आहे. पुढचा सामना लगेच सुरू दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मैदानावर बाहेर ताबडतोब यानंतर सामना लगेच चालवणार आहे.